तर एकीकडे मुख्यमंत्री कोण होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय, दुसरीकडे आमदारांना देखील मंत्रिपदाचे वेध लागलेले आहेत। नाशिकच्या नांदगावचे शिवसेना शिंदेगडाचे आमदार सुहास कांदे मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत। गेल्या 4 दिवसांपासून मुंबईत ते जोरदार फिल्डिंग लावतात। दुसरीकडे नाशिकमध्ये सुहास कांदे यांचे नाशिक जिल्ह्याचे भावी पालकमंत्री म्हणून होर्डिंग झळकतात आणि हे सगळे होर्डिंग्स राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, बघूया। एकीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। दिल्लीवारी होत आहेत, बैठकांचं सत्रही सुरू आहेत आणि त्यातच आता कुठेतरी आमदारांना देखील मंत्रिपदाचे वेध लागल्याचं बघायला मिळतंय। आपण जर पाहिलं तर नांदगाव मतदारसंघाची निवडणूक ही राज्यभर चर्चेत राहिली होती आणि यामध्ये सुहास कांदे यांनी तब्बल 90,000च्या मताधिक्याने विजय हा मिळवला होता आणि त्याच सुहास कांदेंचा आपण समोर जर पाहिलं तर जिल्हा परिषदेच्या समोरच नाशिक जिल्ह्याचे भावी पालकमंत्री म्हणून त्यांचं होर्डिंग जे आहे ते बघायला मिळतंय। त्यांच्या कार्यकर्त्यांकडून हे होर्डिंग जे आहे ते लावण्यात आले आहेत। यासोबत आपण वर जर पाहिलं तर विधानसभा एकीकडे बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि एकनाथ शिंदेचा फोटोही बघायला मिळतो। यासोबतच खाली जो हिंदू हित की बात करेगा वही महाराष्ट्र पे राज करेगा असे देखील मजकूर जो आहे तो यावरती बघायला मिळतोय। आपण जर पाहिलं तर कुठेतरी सुहास कांदेंकडून मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग ही सुरू आहे अशी देखील चर्चा आहेत। गेल्या 4 दिवसांपासून सुहास कांदे हे मुंबईमध्ये तळ ठोकून आहेत। मुख्यमंत्री असतील इतर नेत्यांच्या ते भेटीगाठी घेत आहेत आणि त्यातच आता सुहास कांदेंचं अशा प्रकारे होर्डिंग देखील नाशिकचे भावी पालकमंत्री म्हणून लागलेलं होर्डिंग देखील आता कुठेतरी चर्चेत ठरत आहेत। नाशिक जिल्ह्यातील खरं तर अनेक आमदारांना मंत्री होण्याची इच्छा आहे। काही वरिष्ठ नेत्यांनी त्यांना शब्द देखील प्रचार सभांच्या वेळी दिलेला होता। त्यामुळे आता एकंदरीतच नाशिक जिल्ह्यामध्ये कोणाकोणाची लॉटरी लागते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन निकी पवारसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।